अरे रे बाप रे, या वा ये वा रे वा रे वा वा वा. बाकी सर्व ठीक आहे ना पाटील? जा मग आता. अरे रे बाबा वा वा बुवाजी बाबा, निघतो आम्ही आता. या 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 या. अरे रे रे देवा, अरे रे देवा, मुका मुका बाळा मुका. अरे 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 बाप्पा, अरे बाप्पा बाळा. अरे काय देवा, काय करू? चूप बेटा चूप चूप. काय रडतो रे बाळा, काय रडतोस तू? बाबा पाणी पी रे बाळा, पाणी पी माय, पाणी पी पाणी पी. काय करावं देवा, काय करावं देवा, याला कसं थांबव? सारखं रडत राहते होय, काय करू देवा? अरे बाप रे, थांब बेटा, रडू नको रे, रडू नको रे, रडू नको. थांब रे बाळा, थांब. अरे बाबा, ए भागीरथा, आलीस का तू? या लेकराला नेम घेऊन जा आणि याच्यावर लक्ष ठेव. अरे रे बाबा, रे देवा, काय ताप झाला रे बाप्पा, हे काय ताप झाला. बसा. बुवाजी, मी लक्षा महार सोमठाणहून आलोय. लक्षा होय, लक्षा, बरं झालं आलास. आमची विठा बरी आहे का? हो ना बुवा, कारभारी विठा माय सगळे बरे आहेत. शेतीबाडी कशी काय आहे? सगळं कसं ठीक आहे बुवा, काहीच काळजीचं कारण नाही. आमची इठा लई कष्टाची आहे रे बापा, कामाला वाघीन आहे वाघीन. हो ना बुवा, सगळं काम विठा मायच बघतात बघा. बुवा बाकी सगळं बरोबर आहे बुवा, मग पण पोट पाण्याचीच नाराजी आहे. आपल्या विठा मायनं कारभाऱ्याला दुसऱ्या मालकीन बाई करून दिल्यात की आणखी. हो ना बाई? हा हा, वरीस होता आलं त्यांना बी वरीस, मात्र अजून देवाची कृपा झालेली नाही. फक्त दुःख एवढ्याच गोष्टीचं आहे बघा. अरे लक्षा, या लेकराला घे बरं. बुवा, हे पोर कोणाचं आहे हो? अरे बरं झालं लक्षा तू आलास. ही आपत माझ्या गळ्यात पडलेली आहे. सोमठाण्यात इठाबाईच्या घरी लेकरू बाळ नाही ना बाबा. हा मग, आणि या लेकराला मायबाप नाहीत. जाताना या लेकराला सोबत घेऊन जा आणि विठाच्या हवाली कर आणि जीवाजतन सांभाळ म्हणाव. याचं नाव दत्ता आहे, दत्ता. त्यांना बरं वाटल. हो बुवा, विठा मायला लय आनंद होईल. अरे रे, मुक मुक मुक, चाल चाल आपण विठा मायकडे जाऊ. येतो बुवा मी.
काय रे लक्षा? अरे हे लेकरू कुणाचं? दत्ताचा प्रसाद आहे मालकीनबाई. दत्ताचा प्रसाद? काय अहो सांगतोस अगोदर तू? याला तुमच्या जवळ घ्या तर खरं. अरे रे रे रे. अहो बापूजी बुवांनी दत्ताचा प्रसाद हातगावून पाठवलाय तुमच्यासाठी. अरे मूड द्या, नीट सांग बघू. सांगतो. अहो मालकीनबाई सगळं सांगतो. आधी पाणी तर द्या. अहो मालक, या लेकराची लय वेगळी कहाणी आहे. काय कहाणी आहे लक्षा? सांग की. काय ही देवाची करणी म्हणायची? आजपासून हे आमचंच लेकरू. देवच पावला म्हणायचा. विठे, आज घर कसं खुलून दिसतंय बघ. आज लई चांगला दिस आहे. होणे आपल्या लक्षाला आज पुरणपोळ्याचं जेवण कर बघ. हो आत्ता डाळ घालते आणि पुरणपोळ्या बनवते. थांब रे लक्षा, जेवणच जा आता. होय मालकीनबाई.
आ अरे माझं बाळ उठलं. अरे नाही 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 दत्ता नाही रडायचं. वा वा वा. बाकी काही असो पाटील, लेकरामुळं तुमची आणि तुमच्या घराची कळाच बदलली बघा. नाहीतर काय. हे बघा, आपला दत्ता आल्यापासून मला कशाचा शिनभाग राहत नाही बघ. लोक म्हणतात ते खोटं नाही बघा. या लेकरामुळं तुमचं घरच बदललं बघा. खरं आहे बघ. शेतात कितीही काम केलं, सांच्याला घरी आलो की या पोराला पाहिलं की सगळा शिनभाग जातो बघ. शेवटी देवाला तुमची काळजी होती ना. बर, ते जाऊ दे. रंगा, तू कसा काय इथं आला होतास? अरे हो की, मी बी विसरूनच गेलो की या पोराच्या खेळण्यात. त्या दिवशी पैसे नेलेले वापस द्यायला आलो होतो तुमच्याकडं. अरे राहू दे, मी कधी मागितले तुला? राहू दे राहू दे. नाही नाही, असं कसं. त्या दिवशी पोरीच्या बोलणीला पैसे नव्हते माझ्याजवळ. जावई अचानक दारावर येऊन बसला होता. अचानक तुम्ही दिले म्हणून जमलं. बर, आण बाबा दे. जावई बरं आहे ना? हो हो, सगळं चांगलं आहे तुमच्या आशीर्वादानं. अहो तुम्ही बाजाराला जा बरं, आपल्या दत्तासाठी कपडे तरी घेऊन या. लावलं बघा लेकरांना कामाला. बरं, येतो मी. बर बर, या बाजार जाऊन या. ठीक आहे ठीक आहे. अरे मुलांनो, अभ्यास केलात का? सगळ्यांनी केला ना? दररोज अभ्यास करायचा बर का? हा. राम 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 गुरुजी. राम राम. या पाटील, या. दत्ताचं नाव साळत टाका म्हणतो. बर बर बर. घ्या, मग दाखल करून घ्या. दत्ता बस, चा बस बस. सांगा त्याचं पूर्ण नाव सांगा. हा लिहा. दत्ता इरबाराव शिंदे दाताळकर. त्याची जन्मतारीख सांगा. आठवत नाही बघा. पण गुरुजी, इथं येऊन त्याला 7 वर्ष झाले बघा. ठीक आहे ठीक आहे. गुरुजी, तुमच्या मनाने टाका काय टाकायचं ते. बर बर, काही हरकत नाही. ठीक आहे ठीक आहे पाटील. पण दत्ताला दररोज शाळेत हो हो पाठवा हो, बरं. त्याची अजिबात काळजी करू नका. मी दत्ताला दररोज शाळेत पाठवी. बर, येतो मग गुरुजी. दत्तावर लक्ष राहू द्या. मुलांनो, तुमचा अभ्यास झाला का? एक दोन लिहिलात पाटीवर? गण्या गण्या गणपती, 40 कमळा झडकती, एक कमळ तुटलं, सूर्याला जाऊन टेकलं, सूर्यानं दिली ढवळी गाय, तिचं दूध गणपती खाय, उरलं सुरलं मी खाय, उरलं सुरलं मी खाय.
अहो कारभारी, मी काय म्हणते, काय म्हणतीस? अहो म्हणतात ना, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. हो बरोबर आहे की ते. मग अहो कारभारी, अहो एक आनंदाची बातमी आहे. सांग की मग. अहो आपल्या नवसाला देव पावलाय बघा. काय म्हणतीस? हो, आपल्या घरी अजून एक पाहुणा येणार आहे. अगं नीट सांग की. पाहुणा म्हणजे अहो आपल्या घरात आणखी एक बाळ येणार आहे. अहो कारभारी, आपल्या फणाला दिस गेलेत. काय सांगती काय? हे देवा पांडुरंगात, देवा देवा तुझे लई उपकार आहेत बघ. विठे आत्ताच्या आत्ता जातो आणि देवाला नारळ फोडून येतो बघ. मग जा की लवकर. शाळेत बोलावलं तुला, चाल. अरे दत्ता, तू शाळेत जाणार नाहीस? बघ ते पोरग बोलवायला आलंय. अरे ते बोलवायला आलंय तुला शाळेत. तुला शाळेत जायचं नाही? काय झालं? ती पोरं आली तुला बोलवायला. दत्ता दत्ता, हे बघ इकडं बघ. शाळेत जायचं नाही तुला? तो न्यायला आला तुला. बघ त्याच्याजवळ पाटी आहे. बघ इकडे. अरे असं काय करतोस दत्ता? तू शाळेत जाणार नाहीस? जाऊ दे, नाही तर नाही. ये इकडं. थकून आलायस का? 4 घास खाऊन घे बघू. नाही माय. माय बोल. काय बापू? माय मला करमत नाही इथं. मी हदगावला जाऊ का? असं नको बोलू लेकरा. माझ्याजवळ कोण आहे र? नाही माय. आता मी हदगावला जाऊन गुरुजींची सेवा करील म्हणतो. मला जाऊ दे माय.
तू गेलास तर बाळा माझ्याजवळ कोण राहील, माझा विचार कर जरा. जयवंता चाल बेटा. कोण आहेस तू? बापू मी दत्ता. कुठून आलास पोरा? सोमठाण्याहून आलो बापू मी. नाव काय म्हणला तुझं? आ, दत्ता का तू? ये बापू इकडे ये. ये बरा आहेस ना? बरा आहेस ना बाबा तू? बरं झालं आलास तू इथं. हा तू आता इथंच राह. हो बापू हो. बरं का? बरी आहे की इठा? ती इठाबाई आपली बरी आहे की? जाय थकला असशील, जाय बाबा जाय, थकला असशील. तिथं देवीला दंडवत कर आणि जाऊन आराम कर. अरे बापरे देवा. दत्ता दत्त्या ए पोरा ये इकडे बाहेर. काय ये इकडे. बापू? जाय पाणी घेऊन ये मधून. बरं जाय, बापू. आण. बापू 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 मला भूक लागली बापू. थू. काय रे बटकोडीच्या, लागली का भूक तुला? हा इळण माळ इकडे तिकडे हिंडत राहते आणि वरून लागते भूक. जाय त्या पांडूच्या इकडे जाय, भाकर घेऊन ये. जाय घेऊन ये, इथं येऊन जेव. कवाय भूक लागली कवाय भूक लागली म्हणते. जाय.
जाय त्या भगुण्यात टाक. हळू टाक, सांडवशील रे बापा, हळू टाक. दत्त्या, ए दत्त्या, उठ. हा काय बापू? जाय रानात जाय, लाकडं घेऊन ये. जाय लवकर ये जाऊन. आलास का? आणले का लाकडं? हो बापू आणले. कुठे टाकले? उठ. जाय रे त्या देशमुखाच्या मळ्यात जाऊन गवताचा वारा घेऊन ये. बर ए? बापू. बकरीचं कुठलं? जाय तिकडं. उठ. काय करला तू इथं? काय करला तू इथं रे? हा होय रे. जाय पाणी भरायला. जाय मर तिकडं. गव्हाय पाहायचं इथंच बसून राहते. जाय तिकडं. बाटग कुठलं बकरीचं. जय उखळाय माय. श्री कृष्ण गोपाल कृष्ण की जय. उखळाय माय. सुखी ठेव माय मला. मला सगळ्याला सुखी ठेव. जगाला सुखी ठेव माय. सुखी ठेव. ये दत्त्या, ये इकडं. तुला सांगितलेलं काम काम केलं नाही. लाकडं फोडले का? नाही बापू फोडतो. नाही फोडले. आ, सांगितलं तर लाकडं फोड म्हणून. काऊन फोडले नाही? हा हा भटकीच्या तुला हाय का अक्कल नावाची गोष्ट? माहिती तिकडं. आण लाकडं फोडून. काय तिकडं मर. भटकीचं कुठलं काही करा, काही सांगा मला. सांगा आयतं खाते भटकीचं बकरीचं. माहिती तिकडे जाय तिकडं मर. काय सांगा तुम्हाला? अहो हे भटकीचं काहीच करत नाही हो. त्याला काय करणार आहे हो? जाऊ द्या ना बुवा. वैतागून गेलो. मला सांगा, मला तर काय सुधारणा झालंय?
हा काय रे पुरा कुठे हिंडत आहेस? हा अरे बोल की, गप्प का? बुवाजीनं आणखी मारलं का? भूक लागली? अहो जराशी भाकर आणा बरं. हा बुवाजी काय म्हणतात? इथं राहू नको म्हणतात, कुठेही जाय.